पुढील बातमी. नेवासा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अत्यंत महत्त्वाची व गोपनीय शासकीय कागदपत्रे रात्रीच्या वेळी खासगी वाहनाद्वारे कार्यालयाबाहेर नेण्यात आल्याचा तसेच काही कागदपत्रे कार्यालयाच्या परिसरात जाळण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, अहिल्यानगर यांच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. वर्तमानपत्रातील वृत्त तसेच विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयातील कागदपत्रे ही सार्वजनिक मालमत्ता असून प्रशासनाच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. त्यामुळे शासकीय कागदपत्रे परवानगीशिवाय बाहेर नेणे किंवा नष्ट करणे हा गंभीर प्रकार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. या प्रकरणामुळे शासकीय गोपनीयतेचा भंग होण्याबरोबरच प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणामागे मोठा गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न आहे का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात तालुका कृषी अभियंता धनंजय एकनाथ हिरवे यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे. यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमाताई भालेराव, सायलीताई पिंपळे, कैलासभाऊ पिंपळे, आदिवासी सेल, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कुमारभाऊ जाधव, श्रीरामपूर शहराध्यक्ष तसेच संजयभाऊ वैराळ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान करण्यात आलेले आरोप हे निवेदनातील दावे असून त्यांची अधिकृत चौकशी होऊन तथ्य स्पष्ट होणे आवश्यक आहे. रिपोर्टर कुमार जाधव.